नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये बनवणार आहोत तर पारंपरिक पद्धतीने गाजराचा हलवा, आणि तोही खवा न वापरता अगदी खव्याची टेस्ट येणार आहे. चला, गाजराचा हलवा बनवण्यासाठी इथे मी घेतलेले अर्धा किलो गाजर छान किसून घेतलेले, धुवून स्वच्छ साल काढून असं या पद्धतीने किसून घेतलेले, छान असे बारीक किसून घेतलेले आहे मी. त्यासाठी लागणार आहे अर्धा लिटर दूध. जेवढे गाजर आहे तेवढेच दूध घेतलेलं आहे मी. काजू बदाम घेतलेले आहे, असे कट करून घेतलेले. एक थोडंसं आपल्याला छोटा चमचा वेलची पावडर लागणार आहे. साखर तुमच्या आवडीनुसार, गोड कमी, गोड कितपत गोड लागतं त्या हिशोबाने साखर घेऊ शकता. आणि इथे आपल्याला लागणार आहे 1 चमचाभर तूप. चला तर मग बनवण्यास स्टार्ट करूया. 1 चमचाभर तूप घालून घेणार आहे मी. तूप घालून घेतलेले, त्यात आपण काजू बदामचे काप घालून घेणार आहोत. छान असे खरपूस भाजून घेणार आहोत आपण. एक 1.5 मिनिटानंतर आपले काजू बदाम छान असे खरपूस झालेले आता काढून घेणार आहोत. त्याच काढत आपण किसलेले गाजर घालून घेणार आहोत. छान 2-3 मिनिट आपण परतून घेणार आहोत. 3 मिनिट झालेले आपले गाजर परतत आहे. खूप छान असा सुवास सुटलेला आहे. तुपात परतत आहोत आपण तर. आणि आता आपल्याला घालायचं आहे दूध. घालून घ्यायचंय. आपण दूध पहिलेच गरम करून घेतलेलं आहे. त्यात साय आलेली तीही आपण घालून घेणार आहोत. मलाई ती बघू शकता पूर्ण आपल्याला घालून घ्यायचं आहे. आपण अर्धा लिटर दूध पूर्ण घालून घेतलेलं आहे आणि छान आता परतून घेऊया. या दुधातच आपल्याला शिजवून घ्यायचंय. छान असं एकदम खव्यास टाईप होतंय. जेवढं गाजर असेल तेवढंच दूध घातलं, थोडस जास्त घातलं तरी छान होतं. खव्याची गरज लागत नाही. आणि तेव्हा आपण छान असं शिजवून घेऊया. 20 मिनिटानंतर बघू शकता अर्ध दूध आपलं कमी झालेलं आहे, म्हणजे आटलं आहे. 20 मिनिटं लागलेले आहे. अजून 20 मिनिटानंतर आपलं दूध पूर्ण आटणार आहे. तसं दूध आटलेलं आहे आपलं, पूर्ण खव्यास टाईप झालेले बघू शकता. आता ह्या स्टेपला आपल्याला घालायची आहे साखर. आणि कलर सुद्धा बघा, टेक्स्चर सुद्धा खूप छान आलेलं आहे. कुणी म्हणणार नाही नुसतं दुधात बनवला, खव्यास टाईप टेस्ट येते. आणि साखर तुमच्या आवडीनुसार, गोड कितपत तुम्हाला गोड लागतं तेवढी तुम्ही साखर घालू शकता. आणि साखरीनंतर आपला कलर सुद्धा खुलणार आहे छान आपल्या हलव्याचा. बघत असेल साखरेला सुद्धा पाणी सुटलेलं आहे. आता आपल्याला पुन्हा एकदा पूर्ण पाणी आटून द्यायचं आहे साखरेचं, म्हणजे पूर्णपणे आपल्याला हलवा एकदम सुक्का झाला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचा आहे. आणि हलव्यामध्ये साखर घातल्याने काय होतं, हलवा आपला एकदम मोकळा होतो, छान होतो, असं चिकट असा होत नाही. बघू शकता पूर्ण साखरेचं पाणी आटलेलं आहे. आपल्याला कंप्लीट 10 मिनिटे लागलेले आहे असे साखरेचं पाणी पूर्णपणे आटवायला. त्यासाठी बघा खूप छान असं झालेलं आहे. आता आपण सर्वात शेवट घालूया जे आपण काजू बदामचे काप करून ठेवले होते ते घालून घेते मी. काप घालून घेते आणि त्यात जाणार वेलची पूड. सर्वात शेवट वेलची पूड, म्हणजे बघा अजिबात चिकट झालेला नाही. खूप छान असा मोकळा झालेला आहे आपला हलवा. आणि खूप छान असा लागतो, अप्रतिम होतो, टेस्टी सुद्धा खूप होतो. नक्की ट्राय करून बघा. बघत असाल खूप छान असा आपला हलवा रेडी आहे. खूप छान असा कलर, टेक्स्चर खूप छान आलेला आहे. अगदी चिकट नाही झालेला आणि एकदम मोकळं झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.